उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज नव्या नियुक्त्या झालेल्या आहेत। त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचा एक विस्तार झालेला आहे, परंतु या विस्तारानंतर अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे एक चित्र समोर येत आहे आणि त्यामध्ये खास करून काही महत्त्वाच्या नेत्यांना देखील डावलले गेल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत उदय सामंत आहेत, मंत्री महोदय, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ। सामंत साहेब, ज्या पद्धतीने हा विस्तार करण्यात आलेला आहे, आपल्याशी देखील काही लोकांचा संपर्क झालेला आहे, आपल्याला देखील फोन येत असल्याचं आपण सांगितलेलं आहे। नेमकं ह्या विस्ताराकडे कसं बघायचं? आपल्याला माहिती आहे की आम्ही 40 लोक ज्या विषयामुळं शिंदे साहेबांबरोबर उठावामध्ये सामील झालं त्याचं कारण हेच आहे। कारण जे मरमर काम करतात, जे पक्षासाठी झटतात, पक्षासाठी मार खातात, पक्षासाठी केसेस अंगावर घेतात, ज्यावेळी पद द्यायची वेळ येते त्यावेळी त्याच्यातला कोणीही नसतं आणि याची उदाहरणं अनेक आहेत। मला कोणाला याच्यामध्ये आपणहून आणायचं नाही राजकारणामध्ये, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतल्या अनेक महिला भगिनी अशा आहेत ज्यांनी ट्विटरवरनं असेल, ज्यांनी वैयक्तिक असेल, हा आमच्यासारख्यांचा रोष अंगावर घेतला, आमच्यावर टीका केली म्हणून आम्हाला राग असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्ष म्हणून निष्ठेनं त्यांनी काम केलं आणि शेवटी पदाधिकारी होताना सगळे नातेवाईकच झाले हे आपल्याला बघायला मिळालं। काही लोकांना प्रमोशन दिलं गेलं, मला असं वाटतं की ते प्रमोशन नाही आहे, ते ज्यावेळी मंत्रिपद दिलं जात नाही त्यावेळी कुठच्या तरी महामंडळाचा सदस्य केला जातो तशा पद्धतीचं काही लोकांना प्रमोशन आहे। काही लोक जे होते मातब्बर त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे। आता मला असं वाटतं की हा उद्रेक पक्षामध्ये नक्कीच आहे, कधी ना कधी तो उफाळून बाहेर येईल, पण एक निश्चित झालं की आम्ही जे पहिल्यापासून सांगत होतो की मी आणि आमचे सभोवतालचे असणारी लोक हीच संघटना आहे असे मानणारे जे लोक आहेत त्यांनाच आज पदं मिळालेली आहेत आणि बाकीचे जे खरे झटत होते, जे म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की मिलिंदजी नार्वेकर हे सचिव होते, आता कुठं त्यांचं यादीत नाव दिसत नाही, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना समजवायला ते गेले होते, परंतु आज त्यांचं यादीमध्ये नाव नाही। कशामुळं नाही मला माहीत नाही, परंतु शेवटी कुठंतरी काहीतरी गडबड आहे एवढं निश्चित आहे। पण ज्यांना घेतलेलं नाही ते देखील अतिशय चांगले काम करणारे लोक होती आणि प्रत्येकाला अपेक्षा असते की मी ज्यावेळी पक्षासाठी अंगावर केस घेतो, सोशल मीडियातनं एखाद्याला बदनाम करून केस घेणं वेगळं आणि पक्षासाठी मार खाणं वेगळं, पक्षासाठी शिव्या खाणं वेगळं, असे ज्यांनी केलेलं आहे त्यांना देखील आज स्थान देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की फार मोठा उद्रेक आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तो बाहेर येईल। तुम्ही म्हणाल की काही मातब्बर नेत्यांना डावलण्यात आलेलं आहे, त्यामध्ये आता तुम्ही मिलिंदजी नार्वेकरांचं नाव घेतलं, आणखीन कोण कोण आहे? हे सगळीच नावं घेणं योग्य नाही। मिलिंदजींचं नाव तोंडामध्ये पटकन येतं कारण त्यांच्यावर मी काम केलेलं आहे, असे अनेक लोक आहेत आणि मला असं वाटतं, म्हणजे मला अजून मी काही राजकीय भविष्य सांगणार नाही, पण अनेक लोक अशी आहेत की जे ह्या कार्यकारिणीवर नाराज असणार आहेत। कारण आम्ही पक्षातनं याच भूमिकेसाठी बाहेर पडलो की न्याय देत असताना आपल्या सभोवतालच्या लोकांनाच द्यायचं आणि बाकीच्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक द्यायची, तेच आज कार्यकारिणीमध्ये झालं आहे। आणि ज्यांना प्रमोशन मिळालं ते कदाचित समाधानी असतील, पण राजन साळवींचं काय? राजन साळवींसारखा माणूस आज ज्या पद्धतीनं कोकणामध्ये एकटा लढतो आहे त्याला काहीच देण्यात आलेलं नाही, त्याच्यानंतर आलेल्या लोकांना देखील देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पक्षामध्ये मला बोलण्याचा अधिकार नाही, पण अनेक लोक संपर्कात तेवढं नशीब। 3 नवे युवा सेनेचे चेहरे आहेत ते या सचिवपदी घेण्यात आलेले आहेत, त्यामध्ये वरुण सरदेसाई आहेत, साईनाथ दुर्गे आहेत आणि दुसरीकडे सुप्रदा फातर्पेकरांच्या रूपाने एक महिला प्रतिनिधी घेण्यात आलेले आहेत। तर या नवीन सचिवांकडे कसं बघ? ठीक आहे, नवीन सचिव झालेले आहेत, त्यांच्यावर नवीन जबाबदारी टाकलेली आहे, तरुण आले पाहिजे, त्याच्याबद्दल दुपत असण्याचं काही कारण नाही, कारण मी देखील तरुण वयातच राजकारणामध्ये आलो, इथपर्यंत पोचलो, परंतु योगदान कोणाचं आहे याचा थोडाफार क्रायटेरिया लागला पाहिजे। घरातला आहे म्हणजे तो पदाधिकारी झालाच पाहिजे, अशातलं कुठं चित्र लोकांसमोर येऊ नये। शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला जर विचाराल तर अनेक लोक ह्या कार्यकारिणीतून नाराज होतील आणि त्याचे पडसाद कदाचित उमटतील देखील आणि उमटायला सुरुवात देखील झाली असेल। 2 नावं म्हणजे 2 सचिव आणखीन होते ज्याच्यात तुम्ही नाव उल्लेख केलात की मिलिंद नार्वेकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण, ज्यांची नुकतीच चौकशी झाली आहे, यांचं नाव ह्या विस्ताराच्या यादीत सध्या तरी तुर्तास दिसत नाही आहे। ह्या दोघांना जाणून बुजून डावललं गेलं आहे, सूरज चव्हाण यांची चौकशी झाली म्हणून? सूरज चव्हाणांबरोबर देखील मी काम केलेलं आहे, अतिशय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अतिशय काम करणारे ते चांगले कार्यकर्ते आहेत
आता त्यांची दोघांची नावं हिडन आहेत की काढून टाकलेत हे मात्र कळत नाही. कदाचित माझी आता पत्रकार परिषद झाल्यानंतर असं कोण सांगू शकतं की ती नावं हिडन आहेत, आता ती आम्ही काढली नाहीत. परंतु सूरज चव्हाणांचं देखील नाव नाही आहे. सूरज चव्हाणांनी देखील पक्षाच्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत. आता शेवटी त्याचं उत्तर मिलिंदजी आणि सूरजजीच देऊ शकतात. आत्तापर्यंतचा असा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला अशी काही कार्यकारिणी किंवा अशा काही नेमणुका केल्या जातात त्यानंतर कालांतरानं आपण आपल्या शिवसेनेच्या पक्षात ते आतापर्यंत आलेले आहेत. तर असं काही भविष्यात दिसेल ह्या कार्यकारिणीतले चेहरे ते नाकारता येणार नाही, कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतं. त्याच्यामुळं जे नाराज आहेत हे जर त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे साहेब नक्की त्यांना आशीर्वाद देतील. नाही, कार्यकारिणीतले असू देत, असलेले आमदार असू देत, शिवसेना नेते झालेत त्याच्यात देखील काही एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे जे जे कोण साहेबांसोबत येतील, साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील, त्यांचं स्वागत करू. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते उदयजी सामंत, उद्योगमंत्री, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांनी टीका टिप्पणी विरोधी पक्षांवर केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांना वेळप्रसंगी हल्ला देखील झालेला आहे, मार देखील खावा लागलेला आहे. अशा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मात्र या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं नाही आणि या कार्यकारिणीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर जी कार्यकारिणी आहे त्यातले देखील काही आमदार नेते मंडळी आहेत ते देखील एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे या कार्यकारिणीतले किती लोक, किती नेते मंडळी टिकत आहेत आणि किती एकनाथ शिंदेसोबत येत आहेत हे आगामी काळात स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन रुपेश शिलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.